नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही सगळे कसे आहात? अन्न संपत्तीत सुधारणा या 5ही भागांचा आस्वाद तुम्ही सर्वांनी घेतला असेल यात शंका नाही आणि अगदी तुम्ही तुमच्या पालकांशी एक नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या आपल्या योजनेबद्दल चर्चा केली असेल, एकतर पशुपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन किंवा मत्स्यपालन. तुमच्यापैकी काही जण सुपर स्मार्ट आहेत आणि त्यांनी एकात्मिक शेतीची योजना आखली असेल. मला वाटतं मी अगदी बरोबर आहे. बिंदू परत आली आहे. सजीवांमधील विविधता हा मनोरंजक विषय घेऊन हा विषय प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला माहीत असायला हवं की प्रत्येक सजीवाला एक विशिष्ट नामकरण असतं, नाही का? तर यावर लक्ष केंद्रित करूया. शिकण्याची उद्दिष्टे. आपल्या सभोवतालची असंख्य जीवसृष्टी. वर्गीकरणाचा आधार काय आहे? वर्गीकरण आणि उत्क्रांती. वर्गीकरणाची गरज काय? कीवर्ड. उत्क्रांती. पृथ्वीच्या इतिहासात बदल घडवून आणण्याची प्रक्रिया. वर्गीकरण. प्रस्थापित निकषांनुसार गट किंवा श्रेणींमध्ये पद्धतशीर व्यवस्था. वैशिष्ट्य. हे एक विशिष्ट वैशिष्ट्य किंवा विशिष्ट कार्य आहे. संकल्पना नकाशा. आपल्या सभोवतालच्या जीवसृष्टीचा तुम्ही कधी विचार केला आहे का? प्रत्येक सजीव दुसर यापेक्षा कमी अधिक प्रमाणात वेगळा असतो. आपल्याकडे काही मायक्रोमीटर आकाराचे सूक्ष्म जीवाणू असतात. तर दुसरीकडे कॅलिफोर्नियामध्ये ब्लू व्हेल आणि रेडवूडची झाडे अनुक्रमे 30 मीटर आणि 100 मीटर आकाराची आहेत. पाईनची काही झाडे हजारो वर्षे जगतात. लाईफ रंगहीन किंवा अगदी पारदर्शक किडींपासून ते चमकदार रंगाचे पक्षी आणि फुलांपर्यंत देखील आहे. आपल्या सभोवतालच्या जीवनाची ही विस्मयकारक, गोंधळात टाकणारी विविधता लाखो वर्षांपासून पृथ्वीवर विकसित झाली आहे. मात्र या सर्व सजीवांना समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. त्यामुळे आपण त्यांच्याकडे एक-एक करून पाहू शकत नाही. त्याऐवजी आम्ही सजीवांमध्ये समानता शोधतो. त्यांना वेगवेगळ्या वर्गांमध्ये किंवा गटांमध्ये ठेवतो आणि एकूणच त्यांचा अभ्यास करतो. ही योग्य कल्पना आहे. आपण खोलात जाऊया. वर्गीकरणाचा आधार काय आहे? सजीवांचे समूहात वर्गीकरण करण्याचे प्रयत्न अनादी काळापासून केले जात आहेत. ग्रीक विचारवंत अरिस्टॉटलने जमिनीवर, पाण्यात किंवा हवेत राहणारे प्राणी अशा त्यांच्या अधिवासाच्या आधारे प्राण्यांचे वर्गीकरण केले.
जीवनाकडे पाहण्याचा हा अतिशय सोपा मार्ग आहे, पण दिशाभूल करणाराही आहे. उदाहरणार्थ, समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये प्रवाळ, व्हेल, ऑक्टोपस, स्टारफिश आणि शार्क यांचा समावेश आहे. आपण लगेच पाहू शकतो की हे अनेक प्रकारे एकमेकांपेक्षा खूप भिन्न आहेत. ते केवळ अधिवासात जुळतात. त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणताही आधार नाही. सजीवांचे गट तयार करण्याचा, अभ्यास करण्याचा आणि विचार करण्याचा हा योग्य मार्ग नाही. मग वर्गीकरण कसे करावे? व्यापक विभागणी करण्यासाठी आधार म्हणून कोणती वैशिष्ट्ये वापरावीत हे आपण ठरवणे आवश्यक आहे. अरे, वैशिष्ट्ये कोणती आहेत? वैशिष्ट्य म्हणजे एक विशिष्ट वैशिष्ट्य किंवा विशिष्ट कार्य आपण वापरण्यासाठी परस्पर संबंधित वैशिष्ट्यांचे संपूर्ण पदानुक्रम तयार करू शकतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे दगडांचे वेगवेगळे आकार आणि आकार आहेत. भिंतीच्या वरच्या बाजूस असलेले दगड त्यांच्या खाली येणाऱ्या दगडांच्या निवडीवर परिणाम करणार नाहीत. दुसरीकडे सर्वात खालच्या थरातील दगडांचे आकार व आकार पुढील थराचा आकार व आकार ठरवतील, वगैरे वगैरे. सर्वात खालच्या थरातील दगड हे सजीवांमधील व्यापक विभागणी ठरविणाऱ्या वैशिष्ट्यांसारखे असतात. म्हणजे प्रथम जन्मलेले जीव अलीकडील सजीवांची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये ठरवतात. श्रेणीबद्ध वर्गीकरणासाठी वापरली जाणारी वैशिष्ट्ये. युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियससह पडदाबद्ध ऑर्गेनेल असतात. जे सेल्युलर प्रक्रिया कार्यक्षमतेने पार पाडण्यास अनुमती देतात. म्हणून ज्या सजीवांना सीमांकित न्यूक्लियस आणि इतर ऑर्गेनेल नसतात, त्यांना त्यांचे जैवरासायनिक मार्ग अगदी वेगळ्या प्रकारे संघटित करणे आवश्यक आहे. सेल डिझाईनच्या प्रत्येक पैलूवर याचा परिणाम होईल. पुढे, न्यूक्लिएटेड पेशींमध्ये बहुपेशीय जीव तयार करण्यात भाग घेण्याची क्षमता असेल, कारण ते विशेष कार्ये करू शकतात. म्हणून न्यूक्लियस वर्गीकरणाचे मूलभूत वैशिष्ट्य असू शकते. वनस्पतींच्या वर्गीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या या शरीररचनेची वैशिष्ट्ये प्राण्यांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीररचनेपेक्षा खूप वेगळी असतील. कारण स्वतःचे अन्न, वनस्पती तयार करणे किंवा ते प्राणी मिळविण्याच्या गरजेवर आधारित मूलभूत डिझाईन भिन्न आहेत. म्हणूनच या डिझाईन वैशिष्ट्यांचा, उदाहरणार्थ सांगाडा असणे, व्यापक गट तयार करण्याऐवजी उपगट तयार करण्यासाठी वापरला पाहिजे. वर्गीकरण आणि उत्क्रांती. पूर्वी अस्तित्वात आलेली वैशिष्ट्ये नंतर अस्तित्वात आलेल्या वैशिष्ट्यांपेक्षा अधिक मूलभूत असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की जीवसृष्टीच्या वर्गीकरणाचा त्यांच्या उत्क्रांतीशी जवळचा संबंध असेल. उत्क्रांती म्हणजे काय?
उत्क्रांती ही बदल प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. आज दिसणाऱ्या बहुतेक जीवसृष्टीत वर्षानुवर्षे जमा झालेले बदल होते, जेणेकरून ते धारण करणाऱ्या सजीवाला अधिक चांगले जगता येईल. चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीच्या या कल्पनेचे सर्वप्रथम वर्णन 1859 मध्ये ओरिजिन ऑफ स्पीसीज या आपल्या पुस्तकात केले. पहिल्या गटातील सजीवांना आदिम किंवा खालचे सजीव असे संबोधले जाते, तर दुसऱ्या गटातील सजीवांना प्रगत किंवा उच्च जीव असे संबोधले जाते. जेव्हा आपण उत्क्रांतीची ही कल्पना वर्गीकरणाशी जोडतो, तेव्हा आपण असे म्हणू शकतो की जुने जीव तरुणांच्या तुलनेत सोपे असतात. हे पुन्हा काही अप्रासंगिकता दर्शविते, म्हणून कदाचित योग्य नाही. अनेक शास्त्रज्ञांनी सर्व सजीवांचे गटांमध्ये वर्गीकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. हे टेबल बघा. वर्गीकरणाचा इतिहास. या सर्वांपैकी शेवटी व्हिटेकर यांना सजीवांचे वर्गीकरण करण्यात यश आले आणि त्याला मान्यता देण्यात आली. पुढील व्हिडिओमध्ये पाहूया त्याने सर्व सजीवांचे वर्गीकरण कसे केले आहे. त्याआधी वर्गीकरणाची गरजच काय, हे जीवांचे चांगले ज्ञान आणि समज देते. हे जीवांचा योग्य व पद्धतशीरपणे अभ्यास करण्यास मदत होते. हे तुलना सोप्या पद्धतीने करण्यास मदत करते. हे जीवांमधील संबंध आणि त्यांचे परस्परावलंबित्व समजून घेण्यास मदत होते. वर्गीकरणामुळे आपला अभ्यास अधिक केंद्रित होतो आणि सजीवांची मोठी लोकसंख्या हाताळण्यास मदत होते. हे आपल्याला उत्क्रांतीची कल्पना येते. निसर्गात सजीवांची उत्क्रांती कशी झाली आहे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. अत्यंत जवळून संबंधित लोकसंख्येत आढळणाऱ्या फरकांना भिन्नता म्हणतात. शास्त्रज्ञांनी सजीवांमधील साम्य आणि फरकांवर अवलंबून त्यांचे वर्गीकरण सुरू केले. वर्गीकरण आपल्याला जीवसृष्टीच्या विविधतेचा शोध घेण्यास मदत करते. जीवसृष्टीच्या वर्गीकरणाचा त्यांच्या उत्क्रांतीशी जवळचा संबंध आहे. कर्क उष्णकटिबंधीय आणि मकर उष्णकटिबंधीय दरम्यान पृथ्वीवरील उबदार आणि दमट उष्णकटिबंधीय प्रदेश वनस्पती आणि प्राणी जीवनाच्या विविधतेने समृद्ध आहेत. याला महाविविधतेचा प्रदेश असे म्हणतात.